तर आपल्या महाराष्ट्रामध्ये उशिरा राज्यांना परंतु पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडतो आहे. अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस भरपूर आहे. अनेक ठिकाणी पाऊस अजून पडत नाही आहे. मुंबई, ठाणे, कोकणच्या परिसरामध्ये पावसाचं प्रमाण फार मोठं आहे. आणि मुंबईमध्ये काय मान्सून मध्ये एक बिल्डिंग एक झोपडी पडलेली आहे. आणि मान्सून मध्ये ज्या झोपड्या आहेत त्या 2 माळ्याच्या, 3 माळ्याच्या, 4 माळ्याच्या झोपड्या बांधलेल्या आहेत. त्यामुळं त्यामध्ये काय आपली लोकांची हानी झालेली आहे. मुंबई शहरामध्ये पाणी भरण्याचं प्रमाण आहे ते आहे. किती वेळेला जरी प्रयत्न केला तरी पाण्याचा जोर एवढा असतो की पाणी काय ते खाली पूर्णपणे जात नाही आहे. त्यासाठी मुंबईची ड्रेनेज सिस्टीम बदलली पाहिजे. म्हणजे जुनी ड्रेनेज सिस्टीम आहे त्यामध्ये पाणी हे रस्त्यावर पडलेलं संपूर्णपणे त्या ड्रेनेज मध्ये जायला पाहिजे. त्या प्रमाणात ते जात नाही आहे. त्यामुळं त्याच्यासाठी एक्सपर्ट समितींचा अभ्यास करणं आवश्यक आहे. प्रत्येक वर्षाला अशाच पद्धतीची परिस्थिती निर्माण होते. तर त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मी अनेक वेळेला ही मागणी केलेली आहे. मुंबईमध्ये आणि कोकणामध्ये पडणारा पाऊस जो आहे त्याचं प्रमाण फार मोठं असते. त्यामुळे ते पाणी समुद्राकडे न जाता ते पाणी अडवून ते बाहेर आणलं पाहिजे. आणि बाहेर आणून ते त्याचे डॅम तयार करून ते पाणी जे आहे ते खालच्या इतर जिल्ह्यांसाठी ते आणलं पाहिजे. अशा पद्धतीची एखादी योजना तयार करणं आवश्यक आहे. तसाही प्रयत्न व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. नद्या जोडण्याच्या कार्यक्रमाला थोडं जास्त महत्व देणं आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी नद्या जोडल्या पाहिजे ही भूमिका मांडली होती. पाऊस जो आहे तो निसर्ग आहे. त्याचा पाऊस कुठे जास्त पडतो कुठे कमी पडतो. ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो त्या नद्या भरतात आणि त्याचा जो फटका आहे तो शेतीचं नुकसान होतं, लोकांचे नुकसान होतं, डोंगर पडतात. तर अशा पद्धतीचा पूर्ण येतात. ज्या नदीमध्ये पाणी जास्त आलेलं आहे ते पाणी ऑटोमॅटिकली दुसऱ्या नदीकडे कसं जाईल अशा पद्धतीचं एक नियोजन हे करणं आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे जेवढ्याला जल मंत्रालय होतं त्यावेळेला त्यांनी ही भूमिका मांडलेली होती. नद्या जोडणं अत्यंत आवश्यक आहे. आणि नद्या जोडण्याच्या कार्यक्रमाला जर त्या काळामध्ये महत्व दिलं असतं तर कदाचित ही पूर परिस्थिती आहे ती आली नसती. त्यामुळे नद्या जोडण्याचा कार्यक्रम मोदी सरकारने हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याचा हळूहळू त्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यासाठी जास्त बजेट देऊ नद्या जोडण्याच्या कार्यक्रमाला महत्व देणं आवश्यक आहे असं एक आपलं मत आहे. त्यानंतर आता बाबासाहेब आंबेडकर हे मार्चच्या 14 तारखेला सत्याग्रहाला गेले होते. 20 मार्च 1927 ला. त्याला 99 वर्ष संपूर्ण आता 100व्या वर्षामध्ये प्रधानमंत्री आणि बाबासाहेब आंबेडकर तिथे गेले होते त्यावेळेला तुफानासह झाली होती. पण आता आम्ही प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी जातो. 14 वेळात बाबाने आम्ही जातो. पण आता मात्र काही दगडफेक होत नाही आहे. त्या काळामध्ये 100 वर्षापूर्वी मोठी दगडफेक झाली. जाती व्यवस्था ही अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि दलितांना अत्याचार ते अस्पृश्य आहे अशा पद्धतीची भावना लोकांच्या मनामध्ये होती. आणि अस्पृश्याने आमच्या तळ्याला हात लावता कामा नये. त्याला त्या तळ्याचं पाणी यांना पिण्यासाठी नाही आहे अशी भावना त्या काळामध्ये होती. पण हळूहळू समाजामध्ये परिवर्तन होत आहे आणि 100 वर्षानंतर काय परिस्थिती आहे त्याच्यावर काय
परिसंवाद आहे, काय परिषदा आहे, काही सेमिनार आहे, ते सुद्धा घेण्याचा प्रयत्न रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही करणार आहोत. आणि 100 वर्षामध्ये किती बदल झालेला आहे, काही झाला नाही असं म्हणता येणार नाहीये. बदल हा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे. अलीकडे देशभरामध्ये इंटरकास्ट मॅरेज 2.5 लाखापेक्षा जास्त इंटरकास्ट मॅरेज होतात. रोटी व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. रोटी व्यवहार तर अनेक ठिकाणी आहेत. सगळे मुलं मुली एकत्रित जेवण करतात, एकत्र बसतात. अनेक हॉटेलमध्ये सगळीकडे आता प्रवेश आहे. सगळ्या मंदिरामध्ये, शिर्डीच्या मंदिरामध्ये असं काही नाही इथं कोण दलितांनी यावं म्हणून. त्यामुळे मोठ्या मंदिरांमध्ये सगळीकडे लोकांना प्रवेश आहे. त्यामुळे हे परिवर्तन झालेलं आहे. पण अजून दलितांवर काही ठिकाणी अत्याचार होत आहे. त्याची कारण शोधू, ते सुद्धा अत्याचार होता का कामा नाही, यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आराखडा तयार करणं आवश्यक आहे. शासनाच्या वतीनं सुद्धा हे अत्याचार करणे कसे होतील यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि रिपब्लिकन पक्षाने एक कार्यक्रम ठरवलेला आहे की एक सामाजिक समता समाज जो आहे, सामाजिक समता मार्ग या नावाने एक यात्रा आम्ही काढणार आहोत. आणि ती यात्रा 14 ऑक्टोबरला सातारा या ठिकाणी सुरू करण्यात ठरवलेलं आहे. सातारा हे ठिकाण जे आहे ते सुभेदार आमची सकपाळ हे बाबासाहेबांचे वडील हे आर्मी मधून रिटायर झाल्यानंतर इरिगेशन मध्ये नोकरीला लागली होती साताऱ्यामध्ये. आणि त्यावेळेला बाबासाहेब एकदम छोटे होते. ते बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत जात होते ती शाळा त्या ठिकाणी आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या आई होत्या बिंदुबाई, त्यांचं स्मारक त्या ठिकाणी आहे. त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला होता. आणि बाबासाहेब अनेक दिवस त्या ठिकाणी राहिले होते. त्यामुळे त्या साताऱ्यातून तो मार्ग काढणार आहे. आणि साताऱ्यानंतर कोल्हापूरमध्ये एक आम्ही बौद्ध धर्म बदली ठेवलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला होता. बौद्ध धर्म किती समतावादी आहे, विश्व शांतीचा संदेश कसा देणारा आहे, प्रज्ञाशील करुणेचा विचार कसा मांडणारा आहे, यासाठी रॅलीचा तो एक भाग आहे. म्हणजे त्या कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांचं त्या ठिकाणी वास्तव्य होतं, त्यांचं ते राज्य होतं. शाहू राजाने 1902 मध्ये रिझर्वेशन लागू केलं होतं. आणि ते रिझर्वेशन अनेक जातींसाठी होतं, मुस्लिमांसाठी, हिंदूंसाठी, दलितांसाठी आणि अनेक जातींसाठी ते आरक्षण त्यांनी दिलं होतं आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये. तर शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंडला जात असताना स्कॉलरशिप दिली होती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर ते बॅरिस्टर झाले होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी शिकले होते. आणि बाबासाहेबांनी त्यावेळेला प्रॉब्लेम ऑफ द रुपये नावाचा एक प्रबंध लिहिला होता. रुपयाचा काय प्रॉब्लेम आहे, तर त्या संबंधामध्ये काय नंतर त्याचा विचार झाला नाही इकॉनॉमिक्स कडून. त्यामुळे रुपयाचं मूल्य जे आहे अलीकडे डॉलर 95-96 रुपये आहे आणि रुपये आहेत आहे. त्यामुळे रुपयाचं मूल्य वाढवण्याच्यासाठी देशातल्या सर्व तज्ञांनी त्याचा विचार करणं आवश्यक आहे की रुपयाचं मूल्य कमी होत आहे. देशाची इकॉनॉमी तर आपली 4 नंबरवर आलेली आहे, पण रुपयाची किंमत कशी वाढली पाहिजे यासाठीही आपल्याला भविष्यात प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि बाबासाहेबांनी जी भूमिका मांडली होती ती जर स्वीकारली असती तर कदाचित रुपयाचं मूल्य वाढलं असतं, पण ते काही तेवढं वाढलेच नाहीये. तर त्याचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आधी शाहू महाराजांनी बाबासाहेबांना स्वातंत्र्य दिल्यामुळे बॅरिस्टर झाले होते आणि लंडन स्कूलला शिकले होते. त्यामुळे कोल्हापूरमध्ये धर्म परिषद ठेवली आहे. माणगाव मध्ये 1920
महाराजांची अध्यक्षशाली सभा परिषद झाली होती कोल्हापूर मधल्या माणगाव मध्ये. आणि त्या ठिकाणी शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र आले होते. त्यावेळेला शाहू महाराजांनी सांगितलं होतं की तुमचा नेता नाही आहे, तर तुमचे नेते आंबेडकर आहे आणि ते भविष्यामध्ये मोठे नेते होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. अशी जी आमची यात्रा आहे सामाजिक समता मार्ग जो आहे तो साताऱ्यावरून पश्चिम महाराष्ट्र, नंतर मराठवाडा, नंतर विदर्भ, नंतर उत्तर महाराष्ट्र, नंतर मुंबई, कोकण करू पुण्याला त्याचा शेवट राहणार आहे. म्हणजे 18 नोव्हेंबरला त्याचा जो समारोप आहे पुण्यामध्ये आम्ही करणार आहोत. कारण महात्मा ज्योतिबा फुलेंचं 20 शताब्दी जन्म 20 शताब्दी जन्मशताब्दी त्यांची आहे. त्यामुळं पुणे हे जे शहर आहे ते महात्मा ज्योतिबा फुलेंचं ते शहर होतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्यांना समारोप करण्याचा आम्ही ठरवलेला आहे. आणि तो समारोप आम्ही 18 नोव्हेंबरला त्या ठिकाणी करणार आहोत. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू त्या ठिकाणी अनेक विचारवंतांना नेत्यांना बोलावून जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या सभा होणार आहे आणि त्या पद्धतीनं आमचं नियोजन आहे. त्याप्रमाणे राजकारणात बदल होईल का? राज्याच्या राजकारणात काही बदल होईल का? जाणार आहे आणि सध्या वाढली एकनाथ शिंदेचे आणि अमित शहाचे संबंध अत्यंत चांगले आहेत आणि एकनाथ शिंदेना 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळाले नव्हतं. आता बीजेपी एवढ्या जागा 132 जागा निवडून आल्या आणि एकनाथ शिंदेच्या पण चांगल्या जागा निवडून आल्या, 57 जागा निवडून आल्या. पण एकनाथ शिंदेच्या पेक्षा 2.5 पट जागा बीजेपीच्या आहेत. त्यामुळं बीजेपी जसे एकदा त्यांना संधी दिलीच होती, कारण एकनाथ शिंदेच्या 40 आणि दुसरे अपक्ष 10 आमदारांच्या 50 आमदारामुळं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलेलं होतं. त्यामुळं एकनाथ शिंदेचा रिस्पेक्ट म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव मांडला की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करणं आवश्यक आहे आणि ते काही डेप्युटी सीएम राहणार नव्हते. पण अचानक त्यांना वरून जे.पी. नड्डांचा फोन आला की मोदी आणि अमित शहाचा निरोप आहे आणि आपण डेप्युटी सीएम राहिलं पाहिजे, सरकारमध्ये राहिलं पाहिजे. अचानक एकनाथ शिंदेचा एकट्याचा शपथविधी होणार होता तो दोघांचा झाला. त्यामुळं तेवढ्याला देवेंद्र यांचंच म्हणणं होतं की एकनाथ शिंदेनाच पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये त्यांच्या मनामध्ये असं होतं की उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री होऊ दिलं नाही पोलीसमध्ये. तर आता उद्धव ठाकरेला सुद्धा मी 5 वर्षापर्यंत मुख्यमंत्री पदावर राहू देणार नाही आणि म्हणून तो इतिहास घडलेला होता. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना बदलून एकनाथ शिंदेना करतील असा विषय अजिबात नाही. एकनाथ शिंदेने 2.5 वर्ष चांगलं काम केलेलं आहे आणि आता डेप्युटी सीएम म्हणून त्यांचं काम अत्यंत चांगलं आहे. पण त्यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याचा विषय नाही. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, पण जो निर्णय टार्गेट क्या मतलब देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्री 5 साल तक मुख्यमंत्री रहेगी और वहाँ कोई दिल्ली में किसका नंबर लगने वाला नहीं है. दिल्ली में 29 में भी सत्ता हमारी आएगी और वहाँ नरेंद्र मोदी वहाँ के प्रधानमंत्री बनेगी ज्योतिबा, क्योंकि मोदी जी को पूरा रिकॉर्ड तोड़ना है. और अभी मोदी जी का ये जरूर बड़ा है लेकिन उनकी तबीयत बहुत अच्छी है और भी वो 8 साल तक काम कर सकते हैं और
इसीलिए 29 में भी मोदी वहाँ के प्रधानमंत्री बनेंगे। वहाँ किसका नंबर लगने का विषय बिल्कुल नहीं है। नरेंद्र मोदी और अमित शाह में आपके पसंदीदा कौन है? हाँ, दोनों में नरेंद्र मोदी और अमित शाह में आपके पसंदीदा कौन है? वो तो आपने इंटरव्यू वाला सवाल पूछा। नहीं नहीं, नरेंद्र मोदी और अमित शाह दोनों में नरेंद्र मोदी जी को मैं ज्यादा पसंद करता हूँ, क्योंकि नरेंद्र मोदी जी सबको साथ में लेकर आगे जा रहे हैं और नरेंद्र मोदी जी विकास को बढ़ावा दे रहे हैं और अमित शाह पार्टी को बढ़ावा दे रहे हैं। अमित शाह पार्टी के इंटरनल पार्टी को मजबूत करने में उनका बहुत बड़ा योगदान है और इसीलिए दोनों में से अगर किसको पसंद करेंगे तो मैं नरेंद्र मोदी को पसंद करूंगा। नरेंद्र मोदी जी हम